जनरञ्जन यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यमुनातीरा वनचारी यमुना जय राधा माधव कुंज बिहारी राधा जय राधा माधव कुंज बिहारी जय वल्लभा गिरिवरधारी जय यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यशोदा यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यमुनातीरा वनचारी यमुना जय राधा माधव कुंज बिहारी
हरिनाम संकीर्तन की, हरे कृष्ण महामंत्र की, श्रील प्रभुपाद की। हरे कृष्ण। ते सगळ्यांनी हात जोडून माझ्या पाठीमागं प्रार्थना म्हणायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादे पाश्चात्य देशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतुषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्येश्वरं यन्तप्रविश्य मां वचामि मां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यञ्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं तथापि कीर्तयामि अङ्गं यथा मति यथा श्रुतं कीर्तिमहरेर्स्वां सत्कर्तुं गिरिमन्यदामि दासतिं हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे श्री कृष्ण भगवान की ग्रंथराज श्रीमद भागवतम की हरे कृष्णा. तर उपस्थित सगळ्या भक्तांचं मी हृदयपूर्वक स्वागत करतो आजच्या ह्या श्रीमद भागवत कथेमध्ये. अशी ही आपली पवित्र गंगापेक्षा पण श्रेष्ठ हे श्रीमद भागवत. तिन्ही लोकांना जशी गंगा पवित्र करते तशी भगवंताची कथा 3 प्रकारच्या पापी लोकांना पवित्र करते, शुद्ध करते. तर माझा आवाज सगळ्यांना व्यवस्थित ऐकायला येतोय? माझा आवाज सगळ्यांना व्यवस्थित ऐकायला येतोय? गरम होतोय आवाज? गरम होतोय? येत नाही आवाज? हरे कृष्णा. आता येतोय? वाढवायचा का आवाज? व्यवस्थित सगळे हरी बोल हरी बोल. तर आता श्रीमद भागवत हे इतका मोठा सागर आहे. प्रभुपादांनी सांगितलं की रोज एक श्लोकावरती चर्चा करा. आता भागवत कथा आपण करतोय त्याच्यामध्ये आपले 12 स्कंद पूर्ण झाले पाहिजे. पण आता आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण सगळ्या प्रसंगांना स्पर्श करून जे जे महत्त्वाचे प्रसंग आहे त्याच्यावरची जरी चर्चा करायचा विचार केला तरी आपल्याला ते शक्य होणार नाही. कारण कमीत कमी 6 घंट्याचा प्रोग्राम असतो. किती? 6 घंटे. मग त्याच्यामध्ये आपण भजन ऐकतो. कसं आहे की आपण सगळं करू शकतो पण आपलं मन आपण अजून भगवंतांना दिलेलं खरं आहे का खोटं आहे? आपण सगळं केलं पण मन अजून आपलं बाहेरच. म्हणून भगवंत म्हणतात की तुमचं मन मला द्या. काय द्या? मन मना भव मद्भक्त मद्याजी माम. आणि ज्या वेळेस आपण आपलं मन दिलं ना भगवंतांना त्यावेळेस भगवंत त्यांचं मन आपल्याला देणार. बोलो श्री कृष्ण भगवान की. आता आपण फक्त शरीर दिलंय, शरीराने आपण सगळे कार्य करतोय. पण ज्यावेळेस मनाने आपण कार्य करायला लागू ना त्यावेळेस आपल्याला शरीराने सुद्धा कार्य करायची गरज नाही. त्याला समाधी म्हणतात. हां. तर आपलं मन हे आपला शत्रू आहे. काय आहे? शत्रू आहे. देव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षाय बंधाय विषयासंगो मुक्तये निर्विषय मनः. तर मन आपल्याला भक्तीमध्ये आल्यावर सुद्धा भगवंताची भक्ती करू देत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की थोड्या काळासाठी तरी, थोड्या वेळासाठी तरी आपलं मन भगवंतामध्ये लागलं पाहिजे. मग आता जर आपण कमी वेळ देत असेल भगवंतांना तेवढ्या वेळामध्ये आपलं मन आपल्याला फिरवतं, इतकं फिरवतं आणि तो वेळ आपला निघून जातो. म्हणून 6 तास, 6 तासाला 6 तास म्हणजे काय की बसून 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 ऐकून 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 कधीतरी मन आपलं त्या ठिकाणी
आलं पाहिजे. तर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर माहिती आहे का तुम्हाला? भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर माहिती आहे का तुम्हाला? हात वरती करा. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर कोण आहे? हात वरती करा. माहिती आहे कोण आहे? प्रभुपादांचे गुरु आहे. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराजांचे एक शिष्य होते. ते शिष्य इतके आजारी पडले की त्यांना काही डायजेस्टच होत नव्हतं. काय होत नव्हतं? पचनच होत नव्हतं. काही पण खाल्लं का उलटी व्हायची, काही खाल्लं की उलटी व्हायची. मग आता ते शक्तिहीन झाले, कृश झाले, वाळून गेले, सुकून गेले. काही पण खाल्लं की उलटी व्हायची. आणि अशा प्रकारे ऐसी दयनीय अवस्था आहे, इतके आजारी पडले ते. मग शिष्य गेले भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराजांकडे आणि त्यांना म्हणले की महाराज, हे तुमचे शिष्य एवढे आजारी पडले, तर काय उपाय करायचा? तर ते म्हणले त्यांना घी पाजा. घी काय? घी. त्यांना घी पाजा. घी कळतं? हातवरती करा कोणाला घी. बघा अजून फक्त 10-12 लोकांनाच घी कळतंय. घी. तूप. तूप तुमची भाषा वेगळी आहे का? मराठीच आहे ना? ओके. तर घी पाजा त्यांना. घी. तर ते म्हणले की त्यांना काही पचन होत नाही आणि घी पाजलं तर आणखी त्रास होईल. तर त्यांनी नाही, तुम्ही पाजा घी त्यांना. तर त्यांना रोज ते पावशर घी पाजायचे असे. तर ते उलटी करून टाकायचे. घी पाजलं का उलटी करायची, सगळं घी बाहेर, तूप बाहेर. पण असं करता करता हळूहळू त्यांची तब्येत सुधारायला लागली. तर तब्येत सुधारता सुधारता ते एकदम हेल्दी झाले आणि तंदुरुस्त झाले. आजार गेला आणि सगळं ते खायला लागले. तर मग शिष्यांनी विचारलं की असं कसं झालं? तर ते सांगतात, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज म्हणतात की तुम्ही त्यांना घी पाजत होते. काय? घी पाजत होते. ते उलटी करत होते, पण घी कुठंतरी चिटकून त्यांच्या शरीरामध्ये कुठंतरी थोडं तरी घी राहत होतं. म्हणून त्या तुपामुळे त्यांची पचनक्रिया ही व्यवस्थित झाली आणि त्यांचा आजार बरा झाला. म्हणजे काय की आता आपण ऐकतो पण आपण उलटी करून टाकतो. पण आपण ऐकत राहिलो कधीतरी काहीतरी मनामध्ये चिटकून राहणार. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता तुम्हाला त्याची व्हॅल्यू कळणार नाही. आता आपल्याला वाटेल की हा आहे प्रवचन, ऐकायचं आहे, ते बोलतायत, आपण ऐकायचं. आता तुम्हाला काही त्याचं महत्त्व पटणार नाही. आता तुम्हाला त्याची व्हॅल्यू नाही कळणार. हे काय आहे भागवत, त्याचं महत्त्व तुम्हाला नाही कळणार आता. पण ज्यावेळेस परिस्थिती येते ना, त्यावेळेस भगवंताशिवाय दुसरं कोणी नसतं, है ना? मग हे जे आपण ऐकतोय ना, याला अभिनिवेश म्हणतात. काय म्हणतात? काय म्हणतात? अभिनिवेश. आपल्या मनामध्ये इतक्या करोडो जन्माच्या गोष्टी भरलेल्या आहेत आणि त्या स्वप्नामध्ये दिसतात आपल्याला. कुठे दिसतात? जर स्वप्न आपल्याला भीतीदायक स्वप्न पडत असतील, भूताचे किंवा असे वेगवेगळे भयानक स्वप्न जर पडत असतील, तर समजायचं आपली भक्ती कच्ची आहे, आपली भक्ती परिपक्व नाही. आणि स्वप्नामध्ये जर आपण घाबरलो आणि स्वप्नामध्ये जर आपल्या मुखातून राधा कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, स्वप्नामध्ये आपण घाबरलो बरं का, आणि स्वप्नामध्येच आपण कृष्णा राधा
नरसिंहदेव असं जर बोलत असेल तर समजायचं आपलं मन कुठंतरी भगवंतामध्ये लागलेलं आहे. हा, कधी कधी नाही का असं होतं ना की कुणीतरी छातीवर बसलं गळा दाबतंय, असं होतं का नाही? आणि एकदा आपले हातपाय हलत नाही, आपण एकदा असे अडकून जातोय ना, त्यावेळेस आपल्याला नाव आलं पाहिजे, कृष्णा कृष्णा गोविंद, है ना. मग समजायचं की आपली भक्ती व्यवस्थित चाललेली. आता तिकडे आपल्या पुणा मंदिरामध्ये उन्हाळ्यामध्ये सगळे ब्रह्मचारी टॅरेस काय म्हणतात त्याला, गच्चीवर झोपतात. सगळे ब्रह्मचारी सगळे एकत्र झोपतात. तर एकदा 2:30 वाजता एक ब्रह्मचारी माझ्या शेजारी झोपले होते. तर ते रात्रीच ओरडत होते, कृष्णा गोविंदा राधे. तर मला वाटलं जागे येते, बघितलं तर ते झोपलेले होते. तर धन्य आहे म्हणलं, मी हात जोडले त्यांना, म्हणलं धन्य आहे म्हणलं आपलं असं. त्याच्यामुळं आपलं शरीर इथे आहे ते महत्त्वाचं नाही आहे. शरीराने आपण कुकर्म करतो. काय करतो? शरीर कुकर्म आहे, पण आपलं मन पण कुकर्म झालं तर समजायचं वाटोळं झालं. त्याच्यामुळं आपण मन लावायचा प्रयत्न केला भगवंतामध्ये. आणि ही भगवंताची कथा आपल्या मनाला शुद्ध, आपल्या चित्ताला शुद्ध, आपल्या आत्म्याला शुद्ध करणारी अशी ही कथा आहे. आणि जसं आपण भगवंतासाठी वेळ काढतो, भगवंतांना जास्तीत जास्त वेळ देतो, भगवंताचं चिंतन, भगवंताचं मनन, तितकेच भगवंत प्रसन्न होतात. आणि मग ते प्रसन्न झाले का हृदयामध्ये ते शुद्धीकरण चालू करतात, ते हृदय शुद्ध करतात आपलं. ते म्हणतात हा सिन्सिअर भक्त आहे. कसा भक्त आहे? सिन्सिअर भक्त आहे, प्रामाणिक भक्त आहे. आणि एवढं अडचणी आहे, एवढं शरीर साथ देत नाही किंवा परिवार साथ देत नाही किंवा अडचणी साथ देत नाही, पण ह्या सगळ्या झंझटला, ह्या सगळ्या अडचणीला सामोरे जाऊन तो माझ्यासाठी टाईम काढून येतो आणि ध्यान लावायचा प्रयत्न करतो, म्हणजे हा खरंच सिन्सिअर प्रामाणिक भक्त आहे. मग अशा भक्तांना भगवंत कृपा करतात. आणि लोकांचं मन लय त्रास देतं. असं नाही की म्हातारपणी मन शांत होतं, असं नाही आहे. म्हातारपणी लोक म्हणतात ठीक आहे म्हातारपणी मन शांत होईल. नाही, म्हातारपणी मन शांत होत नाही, म्हातारपणी मन आणखी अशांत होतं. कारण का म्हातारपणी मनाला, शरीराला क्रिया कमी असते, है ना, जास्त काम नाही करू शकत. त्याच्यामुळं आपल्याला शरीराच्या द्वारे आपण कमी काम करतो, कमी ॲक्टिव्ह असतो, म्हणून मनामध्ये जास्तीत जास्त विचार यायला लागतात. मनामध्ये लय विचार येतात, म्हातारपणी जास्त विचार येतात. त्याच्यामुळं म्हणतात ना की वृद्धपणी चिंतासक्ता, वृद्धत्वामध्ये आपण चिंतामग्न असतो, चिंता असते, जीवनाची चिंता, सगळं भूतकाळाच्या चिंता, काय काय केलं, काय काय नाही केलं, मग नंतर सगळ्या याची चिंता असते. आणि तुम्ही बघा, तुम्ही कोणते म्हाताऱ्या लोकांपाशी जाऊन बसा, ते आपल्याला त्यांच्या जीवनाच्या सगळ्या घटना सांगत बसतात. एकदा अशीच कथा झाली आणि एका बाबांनी मला धरलं तर 4 घंटे सोडलं नाही. 4 घंटे. आणि कथा झाल्यानंतर त्यांनी मला धरलं आणि म्हणलं, आणि तू सगळे त्याच्या मागच्या गोष्टी सांगायला लागला, असं झालं तसं झालं. आता मला काय म्हणता येत नव्हतं, कारण ज्यांनी कथा आयोजन केली होती त्यांचे वडील होते ते. त्याच्यामुळं मला काय म्हणता येईना, ऐकावं लागलं. 4 घंटे त्यांनी सगळा इतिहास सांगितला त्यांचा, की कुठे गेले होते, इकडे फिरायला गेलो होतो, इकडं आमची कंपनी होती, तिकडं आम्ही हे केलं, तिकडं. 4 घंटे. आणि शेवटी मला म्हणतात, तुम्ही प्रवचनमध्ये म्हणले ना की तंबाखू सोडायची, तर ते म्हणले ती सुटणार नाही म्हणे. मी म्हणलो नका सोडू. मग का धावला, तुम्हाला कोण म्हणलं सोडा? तर म्हातारपणी आणखी चिंता
वाढतात, विचार वाढतात. त्याच्यामुळं आत्तापासूनच प्रल्हाद महाराज तर म्हणले वयाच्या 5 वर्षापासूनच आपण भक्ती केली पाहिजे. आपल्या मनाला, आपल्या चिंतनाला त्या दिशेने लावलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी फक्त एकच उपाय आहे का तुम्ही कोणता विषय ऐकताय त्याच्यानुसार तुमचं चिंतन होत आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही बोलताय. कळतं तुम्हाला? जे तुम्ही ऐकता तेच तुमचं चिंतन आहे आणि तेच तुम्ही बोल, आहे का नाही? आता जर पिक्चर बघितला, ऐकला तर तेच बोलणार ना पिक्चर बघ. त्याच्यामुळं आपण जास्तीत जास्त भगवंताचा विषय दिला पाहिजे आपल्या मनाला. कर चिंतन. म्हणून कथा आहे. आणि हा कलियुगाच्या सुरुवातीला हाच उपाय दिला सगळ्या ऋषीमुनींनी की भगवंताची कथाच आपल्या मनाला स्थिर करू शकते, आपल्या मनाला शांत करू शकते, आपल्या मनाला पवित्र करू शकते आणि आपल्या मनाला भगवंताच्या चरणामध्ये लावू शकते. सवयी मन कृष्ण पदारविंद यो. तर काल आपण ऐकलं की परीक्षित महाराजांना शाप भेटला. एवढे मोठे सम्राट आहे, एवढे मोठे राजा आहे, पांडवांचे वंशज आहे. अहो ते परीक्षित महाराज इतके शक्तिशाली आहे का त्यांचा प्रभाव असा आहे की त्यांनी कलीला सुद्धा दमन केलं. कलीचं तलवार उपासली आणि त्या कलीच्या गळ्यावर ठेवली आणि त्या गाईला आणि त्या बैलाला म्हणले की तुम्ही सांगा, जर ह्यो तुमच्या दुःखाचं कारण आहे, हा तुम्हाला जर त्रास देतोय तर मला सांगा. जरी भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन आता आपल्या धामामध्ये गेलेले पण त्यांचा वंश परीक्षित अजून ह्या धर्तीवरती आहे आणि तुम्हाला गाईला आणि बैलाला म्हणतायत की तुम्हाला जर हा कली त्रास देत असेल, ह्यो कली सोडा. काय कली सोडा? स्वर्गामधले देवता त्यांनी जरी अधर्म केला आणि जर ते तुमच्या दुःखाचं कारण असतील तर हा जो परीक्षित आहे, हा जो पांडवांचा वंश आहे, त्या देवतांचे बाजूबंद सोबत भुजा कापून छाटून आणायचं सामर्थ्य परीक्षित महाराजामध्ये आहे. बोलो परीक्षित महाराज की. 3 पिढ्याचं पुण्य आहे, 3 पिढ्यांची भक्ती आहे, तेव्हा परीक्षित महाराजांसारख्या भक्ताचा जन्म होतो. बोलो श्री कृष्ण भगवान की. कुंती महाराणी, मग द्रौपदी आणि नंतर मग उत्तरा. कोणाचे पुत्र आहे? परीक्षित महाराज, माता उत्तराची. त्या परीक्षित महाराजांची रक्षा कोणी केली गर्भामध्ये? साक्षात श्री हरी श्री कृष्ण भगवंतांनी रक्षा केली. ते परीक्षित महाराजांनी त्या कलीला दमन केलं आणि 4 स्थान दिले. तू तिथं वास करायचा का जेथे लोक दारू पितात, नशा करतात, जेथे नशापान चालू आहे तेथे तू वास कर. जेथे लोक अवैध स्त्री पुरुष संग करतात, व्याभिचारी आहेत, अशा ठिकाणी तुझा वास असू दे. जेथे लोक प्राण्यांची हत्या करून अत्याचार करतायत, मांसाहारी आहे, अशा ठिकाणी तू वास कर. आणि जेथे लोक नशा करतायत, जेथे लोक जुगार खेळतायत, अशा ठिकाणी तू वास कर. कलीला 4 स्थान दिले परीक्षित महाराजांनी. काय काय? जेथे दारू, नशा, त्याच्यानंतर जुगार, अपवित्र व्यवहार आणि मांसाहार, असे 4 ठिकाण दिले. पण बघा परीक्षित महाराजांचं साम्राज्य एवढं पवित्र होतं की परीक्षित महाराजांच्या वेळी त्यांच्या राज्य कालामध्ये कुणी दारू पेत, कुणी जुगार खेळत नव्हतं.
कधी व्यभिचार झाला नाही. जी चारी जागा त्या कलीला भेटल्याच नाही. शेवटी कली म्हणला, मी तुमची प्रजा आहे, मला कुठेतरी स्थान दिलं पाहिजे. आता एका क्षत्रियाला जर कोणी शरण आलं तर क्षत्रियाचं कर्तव्य आहे की धर्मवाढ द्यायची. काय द्यायची? एक धर्मवाढ द्यायची, त्याची हत्या नाही करायची. आणि भक्तिदेवीने विचारलं नारद मुलीला की परीक्षित महाराजांना माहिती होतं काय हा कली भक्तीचे खंड खंड करणार आहे, मग त्याच वेळेस परीक्षित महाराजांनी त्याचा गळा छाटायला पाहिजे होता. एवढे कुकर्म वाढले नसते आज. तर त्यावेळेस नारद मुनी भक्तिदेवीला म्हणले की परीक्षित महाराज काय मूर्ख आहे का? म्हणे परीक्षित महाराज पांडवांचे वंशज आहे, अर्जुनाचे नातू आहे आणि अभिमन्यूचे पुत्र आहे. कुंती महाराणी, द्रौपदी, उत्तरा असा त्यांचा वंश आहे. ते परीक्षित महाराज चुकी करू शकतात? कधीच नाही. कारण का परीक्षित महाराज सारंगैव सारभूत. काय? सारंगैव सारभूत. परीक्षित महाराज कलियुगामध्ये सार जाणणारे होते आणि त्यांना माहिती आहे सार काय होता. परीक्षित महाराजांना सार माहिती आहे. ते म्हणतात की सगळ्यांनी म्हणा, कलेर दोषे निधे राजन असती एक महान गुण कीर्तना देव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत. की परीक्षित महाराज सारंगैव सारभूत. त्यांना माहिती होतं जरी कलियुगामध्ये दोष सागरासारखा आहे, सगळीकडे दोषच दोष आहे. कलियुगामध्ये खूप अवघड आहे, पवित्रता शुद्धता सापडणं खूप अवघड आहे. कलियुग दोषाचा सागर आहे. पण परीक्षित महाराजांना माहिती आहे जरी कलियुग दोषाचा सागर असला पण कलियुगापेक्षा श्रेष्ठ भगवत प्राप्तीसाठी असा दुसरा युग नाही. कारण कलियुगामध्ये फक्त नाम संकीर्तनाने भगवत प्राप्ती होऊ शकते. बोलो श्री कृष्ण भगवान की. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हो हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे. परीक्षित महाराज सार जाणत होते. सार त्यांना माहिती आहे कलियुगामध्ये फक्त नाम संकीर्तनाने आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो. फक्त नाम संकीर्तन. कलियुगासारखा सुवर्णयुग कोणता नाही आहे. कारण आता मला सांगा की आपलं वय किती आहे? 100 वर्ष आपण जगू याची गॅरंटी आपल्याला सुद्धा आहे का? आहे का? आता माझं 70 वर्ष वय झालं माझं, तर किती 70 वर्ष असे गेले कळालं नाही. वाटतं का माझं 70 वर्ष वय झालं? वाटतंय? नाही वाटत. मग किती 80 वाटतंय का? किती वाटतंय? 50 असतं.
70 वर्ष वय झालं आता बघा. पण 70 वर्ष कसे गेले मला कळालं नाही. 70 वर्ष सुद्धा असं मला वाटतं की मी अजून पण उड्या मारावा. टाइम निघून जातो, कळत नाही. कधी आपण लहानपणी खेळत होतो, गोट्या खेळत होतो, इट्टी दांडू खेळत होतो. कसा टाइम गेला फटाफटा. टाइम जातो. टाइम अँड टाईट वेट फॉर नन. टाइम आणि समुद्राच्या लाटा कोणाची वाट बघत नाही. टाइम जातो, टाइम जातो आणि एक दिवशी सगळं संपतं मग, आहे का नाही. त्याच्यामुळं कलियुगामध्ये आपल्याला कमी वेळामध्ये लय मोठं दान मिळालंय. डायरेक्ट कृष्ण प्रेमाची प्राप्ती आणि चैतन्य महाप्रभूच्या कृपेने प्राप्त झालं. बोलो श्रीमान गौरांग महाप्रभू की. गौरांग महाप्रभू चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने कलियुगामध्ये फक्त नामसंकीर्तनाद्वारे परमसिद्धी प्राप्त होऊ शकते. हे परीक्षित महाराजांना 5000 वर्षापूर्वी माहिती होतं. परीक्षित महाराज म्हणले नामसंकीर्तन आहे. तर सारंगी व सारभूक कलियुगामध्ये फक्त तर म्हणून कलियुगापेक्षा जास्त कृपाळू असं युग नाही आहे. सतयुगामध्ये ध्यान करणं, यज्ञ करणं, तप करणं किती अवघड आहे. गीतामध्ये भगवंत म्हणतात की ध्यानयोग 6वे अध्याय सांगतात. ध्यानयोग सांगितल्यानंतर अर्जुन म्हणतात की मी करू शकत नाही, आय कॅन नॉट प्रॅक्टिस. अर्जुनासारखी योद्धा क्षत्रिय ते म्हणतात की माझ्या भुजांमध्ये एवढी शक्ती आहे का मी मोठे मोठे वादळ, मोठे मोठे सुनामी, मोठे मोठे तुफान त्यांचं दमन करू शकतो, त्यांना थांबवू शकतो. पण माझ्या मनाला मी नियंत्रण करू शकत नाही. एवढं शक्तिशाली, एवढे धनुर्धर योद्धा असताना सुद्धा ते म्हणले मी ध्यानयोग करू शकत नाही. कारण ध्यानयोगामध्ये भगवंतांनी 6वे अध्याय सांगितलं की ध्यानयोगामध्ये सगळ्यात पहिलं घर सोडावं लागतं. काय सोडावं लागतं? घर सोडावं लागतं. कोण कोण तयार आहे घर सोडायला? आहे का कोणी तयार? घर सुटत नाही. आणि जरी आपण गेलो 2-3 दिवस घराच्या बाहेर गावाला तर लगेच 2-3 दिवसांनी 4 दिवसांनी परत घराची आठवण येते. आता लय घरची आठवण येऊ राहिली. आणि जरी आपण गेलो घर सोडलं तर जंगलामध्ये जायचं. जंगलामध्ये आता जंगल राहिलेच नाही. आणि जंगल आहेत तर तिथे डाकू फिरतात. आणि आपण जर अष्टांग योग करायला गेलो तर ते आपले 8 अंग तोडून घरी पाठवते ना आपल्याला. घरचे म्हणते कुठे गेला होता? म्हणजे मी अष्टांग योग करायला गेलो होतो. तर असे मग गीतामध्ये भगवंत म्हणतात की आसन कसं पाहिजे? पहिलं आसन बघितलं पाहिजे. तर आसन पाहिजे की जास्त वरती नाही, जास्त खाली नाही. आणि बसताना असं सरळ बसायचं. एकदम पाठ आपली सरळ असली पाहिजे, मान सरळ असली पाहिजे. एकदम पद्मासनमध्ये बसलं पाहिजे. आता आपण आल्यावरती आपण बसतो सरळ अशी, पण थोडा वेळ झाला का मणक्यामध्ये त्रास व्हायला लागतो, मग पाठ दुखायला लागते. मग हळूहळू आपण अशी होणार, हे की नाही. मग हळूहळू बराच वेळ झाला का मग काही लोक अशी करायला लागतात. आणि बराच वेळ झाला का मग लोक असे बसतात असे. आपल्या शरीरामध्ये एवढी शक्ती नाहीये. आता असं अष्टांग योग मध्ये असं बसायचं पद्मासनमध्ये. आणि किती वेळ बसायचं? 60,000 वर्ष. किती? 60,000 वर्ष बसायचं. आपल्याला 1 घंटा 2 घंटा बसणं सुद्धा अवघड आहे. 60,000. आणि एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा भगवंताची प्राप्ती होईल त्याची गॅरंटी नाही आहे.
म्हणून परीक्षित महाराज ते जाणत होते की कलियुगामध्ये फक्त नामसंकीर्तनाने भगवंताची प्राप्ती होऊ शकते, भगवंताची कथा ऐकल्याने भगवंताची प्राप्ती होऊ शकते. म्हणून कलीला मारलं नाही त्यांनी, कलीला जीवनदान दिलं, त्याला सोडलं. पण कलीने 5वं जे स्थान मागितलं ते आहे सुवर्ण, सोन्यामध्ये स्थान. आता काही लोक म्हणतात परीक्षित महाराजांनी मुकुट घातला मग तो कली त्यांच्या डोक्यामध्ये प्रविष्ट झाला. हे खोटे, हे असत्य. परीक्षित महाराजांची बुद्धी कधी भ्रष्ट होऊ शकत नाही. बुद्धी भ्रष्ट झाली त्या ब्राह्मणाच्या मुलाची. कोणाची? शृंगीची. परीक्षित महाराज एवढे मोठे सम्राट आहे आणि त्यांना साक्षात गर्भामध्ये भगवंताचं दर्शन झालं. ते परीक्षित महाराज असं कुकर्म कधी करू शकत नाही. मग कली कोणाच्या डोक्यावर बसला? कली त्या ब्राह्मणाच्या मुलाच्या डोक्यावर बसून आला. आणि परीक्षित महाराजांनी असं कुकृत्य का केलं? तर ही भगवंताची इच्छा होती. कारण त्यांच्या आजोबांना भ्रमामध्ये टाकून आपल्यासाठी भगवद्गीता दिली आणि त्यांच्या नातूला भ्रमामध्ये टाकून आपल्यासाठी श्रीमद भागवत प्रकट केलं. बोलो ग्रंथराज श्रीमद भागवतम की. ही भगवंताची इच्छा होती. आणि मग परीक्षित महाराजांनी त्या शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये साप टाकला. त्यांची चुकी नव्हती. आणि ही सगळी परिस्थिती असताना परीक्षित महाराजांनी पश्चाताप केला की किती मोठा अन्याय झाला, किती मोठा अपराध झाला. एका महान संताप्रती मी अशी कुबुद्धी ठेवावी, अशी बुद्धी भ्रष्ट व्हावी. बरं, त्यांचं काही चुकलं नाही. त्यांनी फक्त पाण्याची अपेक्षा केली होती. आपल्या घरी जर कुणी आलं तर आपण त्याला जेवण दिलं पाहिजे का नाही? आपण काय म्हणतो? अतिथी देवो भव. कुणी जरी आलं आपल्या घरी 2 लोकांचं जेवण आपण जास्तच बनवतो. काही असू पण 2 लोकांचं जेवण आपल्या घरी जास्त असतंच, एक्स्ट्रा असतंच. अचानक जर 2-3 लोक आले तर ते लगेच जेवू शकतात. हे एक स्वाभाविक आहे. कारण आपली संस्कृतीच अशी आहे का अतिथी म्हणजे ज्याची तिथी नाही, जो अचानक आला है ना, त्याच्यासाठी पण आपण तयार आहे. बरे, हे कोणी साधारण नाही आहे, साक्षात भूमंडलचे राजा आहे. मग त्यांच्यासाठी तर स्वागतासाठी तर मग विशेष आयोजन झालं पाहिजे होतं. बरं, परीक्षित महाराजांनी काही मागितलं नाही. त्यांना फक्त अहो एवढं तोंड सुकलंय त्यांचं. एकदा धनुर्उद्यम्य विचरन मृगणाम वने मृगान अनुगतः श्रांतः क्षुदित तृषित वृषम जल आशेन चक्षेन मग प्रविवेशतम आश्रमम ददर्श मुनिमासनम शांतम मिलित लोचनम. तहानेने त्यांचं तोंड सुकलं होतं, भुकेने ते व्याकुळ झाले होते, थकले होते आणि त्यांना फक्त 2 घोट पाणी पाहिजे होतं. त्यांना जेवण पण नको, त्यांना मान सन्मान पण नको. फक्त काय पाहिजे होतं? काय पाहिजे होतं? पाणी पाहिजे होतं. पाणी द्यावं. आणि ती समाधीमध्ये हो. बरं, त्यांची चुकी नाही. कोणाची? कोणाची? ते शमीक ऋषी. त्यांची चुकी नाही. ते नाटक नव्हते करत, ते खरंच समाधीमध्ये होते. शांत मिलित लोचनम. ते शांत होते, लोचन त्यांचे बंद होते. ते ऋषी आहे, ध्यानस्थ होते ते. परीक्षित महाराजांना वाटलं नाटक करतोय. कधी कधी आपण म्हणतो ना की कोण असा व्यक्ती आला का तो आपल्याला आवडत नाही, तर आपण म्हणतो घरी नाही. आम्ही पोरांना सांगतो, त्यांना सांगा आम्ही घरी नाहीये. असं नाटक नाही केलं त्यांनी. ते खरंच डोळे झाकून बसले होते, समाधीमध्ये होते. पण तरी परीक्षित महाराजांना आता असं भ्रमित केलं भगवंतांनी आणि मग त्यांनी साप टाकला. बरं, आता इकडं हा जो शृंगी आहे हा छोटा मुलगा आहे, जास्त मॅच्युअर नाही. मॅच्युअर म्हणजे परिपक्व नाही आहे. पण परिपक्व नसताना सुद्धा एवढी ब्रह्मविद्या त्याला भेटली. याचं कारण काय आहे? याचं कारण आहे परीक्षित महाराजांसारखा सम्राट गादीवर बसलेला आहे म्हणून एवढ्या छोट्या मुलाला सुद्धा ब्रह्मविद्या प्राप्त झाली.
आणि मग परीक्षित ह्या शृंगीला ज्यावेळेस कळालं का तुझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये त्या राजा सम्राटाने साप गळ्यात घातलेला आहे, त्यावेळेस त्यांनी त्या कौशिक नदीचं पाणी घेतलं आणि आपल्या ब्राह्मण धाग्याला तोडून तो म्हणला हे सम्राट इतका माजला आहे, हा कुत्र्यासारखी याची जिंदगी आहे, कुत्र्यासारखा दारात उभं राहायचं, मालकाच्या ताटामध्ये खाण्याची इच्छा करतो. यांना काय वाटलं की आता कृष्ण आणि अर्जुन निघून गेले, आता काय आम्ही यांच्यावर शासन करू शकत नाही, आता बघा माझं सामर्थ्य काय मी दाखवतो या राजाला. आणि मग पाणी घेतलं आणि शाप दिला की 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सरपंच दंशाने याचा मृत्यू होणार. आणि ते बालक घरी आलं, ते शृंगी घरी आला आणि तो रडायला लागला मोठमोठ्याने. तेव्हा त्याच्या बापाचे डोळे उघडले शमीक ऋषींचे. मग तो म्हणला काय झालं, काय झालं, का रडतो बाळा, कुणी मारलं का तुला, कुणी त्रास दिला का तुला, काय झालं. म्हणे तो राजा सम्राट तो आला होता, त्याने तुमच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला, त्यांनी असा काढून फेकून दिला. त्यांना काही विशेष वाटलं नाही, त्यांना अपमान झाल्यासारखं वाटलं नाही, कारण ती ऋषी आहे, मुनी आहे. आणि ते म्हणले बाबा तुम्ही घाबरू नका, मी त्याला आता चांगला धडा. म्हणे काय केलं तू, म्हणे मी त्याला मृत्यूदंड दिलेला आहे. शमीक ऋषी म्हणले अरे नालायक, तर असे राजा आहे ते महाभागवत आहे. आता परीक्षित महाराजांच्या मध्ये सामर्थ्य होतं का ते त्या बाळाला, त्या पोराला पण शाप देऊ शकत होते किंवा ते शापाला नष्ट करू शकत होते. पण परीक्षित महाराजांचा भाव बघा. परीक्षित महाराज जाता जाता विचार करतात की मला दंड भेटला पाहिजे, माझ्याकडून कुकर्म झालं, माझ्याकडून चुकी झाली, मी एका ब्राह्मणाचा, एका ऋषीचा, एका मुनीचा अपराध केला. देवा एक मोठं संकट माझ्या घरावरती, माझ्या साम्राज्यावरती येऊन द्या. माझे सगळे सैनिक, माझे सगळे हत्ती, सगळे रथ सगळे हिरावून घ्या आणि मला असा दंड द्या का मी परत कधी अशी चुकी करू नये, असा पश्चाताप झाला पाहिजे. परीक्षित महाराज परत आले, गौरमुख शिष्य शमीक ऋषींचा, त्यांनी येऊन सांगितलं का 7 दिवसामध्ये तुमचा मृत्यू आटले, तुम्ही लवकरात लवकर काहीतरी उपाय करा. परीक्षित महाराजांना कळालं. परीक्षित महाराजांनी त्या क्षणामध्ये सगळ्या संसाराचा त्याग केला, साम्राज्याचा त्याग केला आणि गंगाच्या तटावरती येऊन बसले. आणि सगळे ऋषीमुनींना कळालं, सगळे ऋषीमुनी एकत्र आले की परीक्षित महाराजांचं महापरायण होणार आहे. परीक्षित महाराज तिथे येऊन एका कुशाग्रासावरती बसले आणि पूर्वेकडे मुख करून ते चिंतन करायला लागले. सगळ्या ऋषीमुनींना प्रश्न विचारला की 7 दिवसामध्ये भगवत प्राप्ती व्हावी याच्यासाठी असा काय मार्ग आहे सांगा. सगळ्या ऋषीमुनींना विचारलं. सगळे ऋषीमुनी, सगळे संत, बडे मोठे मोठे ऋषीमुनी तिथे, नारद सारखे, व्यासदेव सारखे, देवल, गौतम, कश्यप, अहो सगळे सगळे ब्रह्मांडचे देवऋषी, राजऋषी, ब्रह्मऋषी, सगळे ऋषी एकत्र आलेले आणि सगळे चर्चा करतायत का ह्या राजाची मुक्ती कशी करायची. आता कुणी म्हणलं यज्ञ करा, कुणी म्हणलं दान करा, कुणी म्हणलं तप करा, अशी चर्चा चालू आहे. आणि त्या चर्चा चालत असताना तेथे प्रवेश झाला तो शुकदेव गोस्वामींचा. बोलो शुकदेव महाराज की. 16 वर्षाचे शुकदेव गोस्वामी. आणि मग त्यांचं वर्णन त्यांचे वडीलच करताय. व्यासदेव म्हणतायत की भगवान श्रीकृष्णांसारखा श्याम रंग आहे त्यांचा. his the skin color was like a monsoon cloud, blackish or bluish. त्यांचे डोळे कमळासारखे आयात, खूप मोठे मोठे डोळे. त्यांचे केस कुरळे कुरळे केस आहे, ब्लॅक हेअर. त्यांचे होठ एकदम गुलाबी आहे, दात एकदम सफेद आहे, नासिका एकदम सुंदर आहे,
गळ्यावरती शंखासारखे 3 रेखा आहे आणि छाती त्यांची रुंद आहे, त्यांची हात गुडघ्यापर्यंत आहे, आजानु लंबित भुजो, आणि त्यांचे हात कमळाच्या दांड्यासारखे कोमल हात आहे आणि त्यांचे हात गुलाबी हात आहे आणि पूर्ण समाधीमध्ये शुकदेव गोस्वामी निर्वस्त्र आहे, 16 वर्षाचे युवक. आणि तेथे जेव्हा चलत आले ते सगळे ऋषीमुनी उभे राहिले त्यांच्या स्वागतामध्ये आणि सगळे ऋषीमुनी उभे राहिले आणि त्यांचं स्वागत केलं. हस्तिनापूरमध्ये ज्यावेळेस त्यांनी प्रवेश केला त्यावेळेस काही मुलं आणि काही स्त्रिया त्यांच्या मागं त्यांना दगडं मारत होते, कारण ओळखू शकले नाही. ह्या समाजामध्ये संतांना लोक ओळखू शकत नाही. तुकाराम महाराजांचा काय कमी छळ केला लोकांनी? किती छळ केला. शुकदेव गोस्वामींना ओळखू शकले नाही. शुकदेव गोस्वामींनी त्या सभामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर सगळ्यांनी उठून त्यांचं स्वागत केलं. परीक्षित महाराज हात जोडून पुढे आले आणि त्यांना आदराने आसनावर बसवलं. परीक्षित महाराज त्यांच्या समोर बसले. सगळे ऋषीमुनी एकत्र येऊन त्यांच्या समोर बसलेले घोळका करून. आणि वरतून शुकदेव व्यासदेव सांगतायत की कसे की आकाशामध्ये जसा चंद्र बसावा आणि आसपास सगळे तारे अशी ती शोभा दिसते. शुकदेव गोस्वामी परम विरक्त चूडामणी शुकदेव गोस्वामींच्या दर्शनाने लोक पवित्र होतात. अशी परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींना म्हणतात की आज आमच्या कुळामध्ये आमचा जन्म धन्य झाला. का धन्य झाला? म्हणे आम्ही पापी आहे, आम्ही क्षत्रिय नावावरती कलंक आहे. काय म्हणले? आम्ही क्षत्रियाच्या नावावरती कलंक आहे, आम्ही क्षत्रिय नाही आहे. जर आम्ही क्षत्रिय असतो तर आम्ही ब्राह्मणांची रक्षा केली असते, आम्ही ऋषीमुनींचा अपमान नसता केला. परीक्षित महाराजांची नम्रता बघा किती. काय म्हणतात की आम्ही द्विज बंधू आहे, आम्ही क्षत्रिय नाही आहे, आम्ही क्षत्रियाच्या कुळावरती कलंक आहे, कारण आम्ही अपमान केला एका ऋषीमुनीचा. तर आमचे पाप इतके, पण धन्य आहे तुमच्यासारखे संत, धन्य आहे तुमच्यासारखे ऋषी आणि धन्य आहे तुमच्यासारखे भक्त का आज तुम्ही आमच्या समोर येऊन आम्हाला पवित्र केलं. बोलो श्री कृष्ण भगवान की. आम्ही पापी असून सुद्धा तुमच्या दर्शनाने आम्ही पवित्र झालो आणि तुम्ही आल्यामुळं आता आम्ही यज्ञ करण्यासाठी सुद्धा योग्य झालो. म्हणतात हे शुकदेव गोस्वामी, जसं भगवान विष्णू आहे ना, भगवान नारायण समोर राक्षस थांबू शकत नाही, त्यांचा लगेच नाश होतो, तसं तुमच्यासारख्या संतांसमोर पापट राहत नाही. म्हणून संतांचं दर्शनच आपल्याला पवित्र करतं. गंगामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. दर्शने पवित्र करी येई तोमार गुण. फक्त संतांचे दर्शन. जर आपण रस्त्याने चाललोय आणि रस्त्याने जाता जाता जर आपल्याला कोणत्या संताचं दर्शन झालं, काय आपण रस्त्याने चाललो अचानक आणि जाता जाता आपल्याला कोणत्या तरी संताचं दर्शन झालं, तर समजायचं की रोज मी देवाच्या दर्शनाला जात होतो, आज देवच माझ्या दर्शनाला आलाय, भगवंतच आले माझ्या दर्शनाला. जर आपल्याला संतांचं दर्शन झालं, कारण दर्शने पवित्र करी येई तो मार्ग. आज आमच्यासारखे पापी सुद्धा शुद्ध झाले. महाराज काय सौभाग्य आहे आमचं. जसे भगवान नारायण समोर, भगवान विष्णू समोर पाप टिकू शकत नाही, तसे तुमच्यासारख्या संतांसमोर पाप टिकत नाही. म्हणून पापी लोक संतांसमोर येण्यासाठी घाबरतात. काय होतात? घाबरतात. ते संतांसोबत डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाही. म्हणून ते म्हणतात तुम्ही जा प्रोग्रामला, आम्ही नाही येऊ शकत. का? आम्हाला वेळ नाही. कुकर्मी लोक, पापी लोक संतांसमोर येण्यासाठी घाबरतात. काय करतात? घाबरतात, भीतात ते.
कारण त्यांना माहिती आहे आमचे चरित्र, आम्ही चरित्रहीन आहे, आम्ही कुकर्मी आहे. पण किती कुकर्मी असू द्या, किती पापे असू द्या, पण संतांची भेट टाळायची नाही. इथे फक्त दर्शनच पवित्र करतात. आणि कधी असे कुकर्मी पापी लोक संतांच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाही, घाबरतात ते. पिक्चर बघायला गेले का तुम्ही कधी? पिक्चर बघायला हात वरती करा. कुणी कुणी थिएटरवरती पिक्चर बघितला? हात वरती करा. कुणीच नाही बघितला? तुम्ही सगळे संत आहे म्हणून मी तुम्हाला प्रणाम करतो. पण कधीतरी बघितला असेल ना, लहानपणी म्हणा बघितला असेल ना. आता महाअवतार बघितला का नाही भगवान नरसिंहदेवचा? कुणी कुणी बघितला महाअवतार नरसिंहदेव भगवान? हातवरती करा. बोलो नरसिंहदेव भगवान की. सगळ्यांनी बघितला है ना. बघा, आपण थिएटरमध्ये पिक्चरला गेल्यानंतर तिथे अंधार करतात. काय करतात? अंधार करतात. आणि अंधार केल्यानंतर आपण ते पिक्चर बघायला लागतो. त्यावेळेस कुणीतरी दरवाजा उघडला की लोक त्याला शिव्या घालतात. काय करतात? ओरडतात त्याच्या नावाने, अरे दरवाजा बंद कर, दरवाजा का. प्रकाश झाला, उजीड झाला, सत्य समोर आलं. तसं संत आपल्या जीवनामध्ये प्रकाश करतात. आपण अंधारामध्ये असतो, पण संत आल्यावर तो प्रकाश झाला की मग आपल्याला चांगलं वाटत नाही. आपण म्हणतो परत बंद करा, परत अज्ञानामध्ये जाऊन द्या आम्हाला. मग शुकदेव गोस्वामी, आम्ही धन्य झालो, आमचं पुण्य फळ प्राप्त झालं, आज तुमचं दर्शन झालं. आता परीक्षित महाराज म्हणतात, तुम्ही सांगा आम्हाला की आता आम्ही काय केलं पाहिजे. अशी घटना घडली, हे मला सांगा की मनुष्य जीवन प्राप्त झाल्यावर त्याचं कर्तव्य काय आहे. आणि दुसरं आहे का ज्याचा मृत्यू जवळ आलाय त्याचं कर्तव्य काय आहे. कोणाचा जप केल्याने लगेच सिद्धी प्राप्त होईल, कोणचं तप केलं पाहिजे, कोणचं जप केलं पाहिजे, कोणाची पूजा केली पाहिजे, कोण पूजनीय आहे, हे सगळं सांगा आम्हाला शुकदेव गोस्वामी. मग हे सगळं सांगितल्यानंतर शुकदेव गोस्वामींनी म्हणले, धन्य परीक्षित महाराज तुम्ही. वर्यानेशते प्रश्न कृतो लोकहितम नृपः. काय सुंदर प्रश्न केले की ह्या प्रश्नाच्या उत्तरमध्ये सगळ्या जगाचं हित होणार आहे. वर्यानेशते प्रश्न कृतो लोकहितम नृपः. लोकांच्या हितामध्ये जो तुम्ही हा प्रश्न केलाय हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि ऐका की जर आपल्याला 7 दिवसामध्ये ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्याला जर मृत्यूच्या भयापासून मुक्त व्हायचं असेल आणि भगवंताची प्राप्ती करायची असेल, परमसिद्धी प्राप्त करायची असेल तर एकच उपाय आहे. आणि तो उपाय असा आहे, तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी श्रोतव्य कीर्ततव्यच स्मर्तव्यचेष्टा भयम. 7 दिवसामध्ये सिद्धी प्राप्त करण्यासाठी काय उपाय सांगितला. तस्मात् भारत, हे भरतवंशी परीक्षित, हे भरतवंशी परीक्षित, हे भारतवंशी, ह्या मृत्यूच्या भयापासून वाचण्यासाठी आणि 7 दिवसामध्ये सिद्धी प्राप्त करण्यासाठी मनुष्याने काय केलं पाहिजे. एवढी इमर्जन्सी आहे ना. आता मला सांगा, परीक्षित महाराजांकडे 7 दिवस आहे आणि शुकदेव गोस्वामी हे पण म्हणले, खटवांग नाम राजर्षो. परीक्षित तुम्ही काळजी करू नका, अहो तुमच्याकडे 7 दिवस आहे. पण खटवांग नावाचे जे राजा होते ते देवतांसाठी त्यांनी एवढं युद्ध केलं आणि शेवटी देवतांनी त्यांना वरदान मागायला लावलं. देवतांनी काय वरदान मागितलं? म्हणले, मला सांगा की माझ्याकडे आयुष्य किती आता. काय विचारलं? माझ्याकडे आयुष्य किती, किती जीवन माझं बाकी आहे. हां, आत्ता आहे ना, आपल्याला माहिती नाही आहे. हां, या संसाराचा भरोसा करू नका, या संसाराचा भरोसा करू नका.
आणि या शरीराचा पण भरोसा करू नका. हा, कधी धोका होईन सांगता येणार नाही. कमल दल जल जीवन टलमल, कमल दल जल जीवन टलमल, भजहु हरि पदनी तेरे, भजहु रे मन श्रीनंद नंदन, अभय चरणारविंद रे. ते कमळावरती पाण्याचा थेंब कसा टळमळ डोलत असतो ना, कधी पडन काही भरोसा नाही. तसं ह्या जीवना कधी कधी जीव जाईल काही भरोसा नाहीये. त्याच्यामुळं ह्या शरीरावर जास्त भरोसा करू. तर म्हणून परीक्षित महाराजांना गॅरंटी आहे का त्यांचा मृत्यू 7 दिवसांनीच होणार आहे. पण ते म्हणतात की खट्वांग नाम राजर्षो, त्यांना ज्यावेळेस कळालं का त्यांच्याकडे फक्त 2.5 घडी आहे. किती? 2.5 घडी म्हणजे इट इज व्हेरी मोमेंट. 1 घडी काय 2.5 तास किंवा असं काहीतरी. खूप कमी वेळ आहे. तर त्यांनी प्रार्थना केली की मला लगेच तुम्ही अयोध्याला पाठवा एका क्षणामध्ये. आणि ते अयोध्याला गेले आणि 1.5 घडीमध्ये त्यांनी भगवान रामचंद्रांचं स्मरण करून भगवंताच्या अयोध्याची प्राप्ती केली. बोलो श्री कृष्ण भगवान की. फक्त 2 घडीमध्ये. म्हणून परीक्षित तुमच्याकडे 7 दिवस आहे आणि परीक्षित महाराजांकडे 7 दिवस आहे. त्यांना गॅरंटी आहे 7 दिवसांनी त्यांचा मृत्यू होईल. पण आपल्याला गॅरंटी आहे का 7 दिवसाची? आहे का? हात वरती करा. कोणाला आहे गॅरंटी? म्हणजे परीक्षित महाराजांपेक्षा हा प्रश्न आपल्यासाठी जास्त महत्वाचा आहे. परीक्षित महाराजांना गॅरंटी आहे की त्यांचा नाश, त्यांचा मृत्यू 7 दिवसांनी होईल. मग शेवटी परीक्षित महाराजांना त्यांनी सांगितलं का 7 दिवसामध्ये, आपल्याकडे 7 दिवस आहे आणि त्या कोणत्याही एका दिवशी आपल्याला मिस कॉल किंवा मेसेज येणार. म्हणून ते म्हणले एकच उपाय आहे की तस्मात भारत सर्वात्मा. एकच उपाय आहे आणि तो आहे भगवान ईश्वरो हरी. त्या भगवान श्रीकृष्ण, ते गोविंद, ते गोपाल, त्यांची कथा श्रवण करायचे, त्यांचं नामस्मरण करायचं आणि त्यांचं कीर्तन करायचं. हाच एकमात्र उपाय आहे ना. राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली, राम नाम के मोती मैं बिखराऊं गली गली, कृष्ण नाम के मोती मैं बिखराऊं गली गली, ले उधर कोई राम का प्यारा शोर मचाओ गली गली, बोलो राम बोलो राम बोलो राम बोलो राम बोलो राम. राम नाम के मोती कृष्ण नाम के मोती, राम नाम के मोती बिखराऊं गली गली, ले कोई राम का प्यारा शोर मचाओ गली गली, बोलो राम बोलो राम बोलो राम बोलो राम.
हरिनाम संकीर्तन के। तो तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरि श्रोतव्य कीर्तव्यच्च स्मर्तव्यच्चता भयम। तर काय केलं पाहिजे की भगवंतांची कथा ऐकली, काय केलं पाहिजे, कथा ऐकली पाहिजे आणि मग ती कथा ऐकल्यानंतर त्याचं कीर्तन केलं पाहिजे। आपण कोणासोबत तरी त्याची चर्चा केली पाहिजे। विषय आपला भगवंत असले पाहिजे। विषय काय असला पाहिजे? हां, आता या जगामध्ये लोक बडबड करत बसतात, काही ना काही विषय निघतो, इकडं काय झालं, तिकडं काय झालं, असं झालं, तसं झालं। हां, मंदिरात आल्यावर सुद्धा लोक संसाराची चर्चा, झालं वाटुळं। आता मंदिरामध्ये आल्यावर पण संसाराची चर्चा करणं हा किती मोठा मूर्खपणा आहे की मंदिरामध्ये साक्षात भगवंताचा निवास आहे। मंदिर हे साक्षात वैकुंठ आहे, साक्षात वृंदावन आहे। आता ह्या संसाराने आपल्याला सुख दिलं का दुःख दिलं?
हा? संसाराने सुख दिलं का दुःख दिलं? हा, मोठ्याने सांगा. काय दुःख दिलं का सुख दिलं? कुणी सुखी आहे का इथे? हात वरती करा. कुणी सुखी नाहीये. आणि जर कोणी म्हणलं मी लई सुखी आहे, तर त्याला म्हणावं 10,000 रुपये उसने दे. किती? हा, मग बघा त्याचे सगळं सगळं सुख बाहेर निघन. इतकं म्हण मग आपल्याला वाटेल अरे आपणच याला दिले पाहिजे. हा, तर या जगामध्ये कुणी सुखी नाहीये. कुणाला नवऱ्याचा त्रास आहे, कुणाला पत्नीचा त्रास आहे, कुणाला पोरांचा त्रास आहे, कुणाला सासू सासऱ्यांचा त्रास आहे, कुणाला लोकांचा त्रास आहे, कुणाला नातेवाईकांचा त्रास आहे. सगळ्यांना काही ना काही त्रास आहे. कुणी असा व्यक्ती नाही का तो मोकळा आहे. मग तुम्ही म्हणता ब्रह्मचारी लोकांना काही त्रास नाहीये. नाही, आम्हाला पण त्रास देणारे आहे, पण भगवंत आमची रक्षा करतात. ते आम्हाला वाचवतात. कोण वाचवतं? हे राधा गोविंद आहे ना, ते वाचवतात आम्हाला. नाही तर आम्हाला त्रास देणारे हे आहे, पण हे राधा गोविंद आहे ना, ते आम्हाला काही होऊ देत नाही. ते वाचवतात. राधा राणी वाचवते, कारण ती आई आहे ना आपली. हा, ती आई आहे, ती राधा राणी आहे, ती आपली सुरक्षा करते, रक्षा करते. जसं हे पापणे आहे ना, ते डोळ्यांची रक्षा करतं ना, तशी राधा राणी रक्षा करते भक्तांची. तो कुणाला पण तुम्ही विचारा, काही ना काही डोक्याला ताप आहे, है का नाही? पण या संसारामध्ये तुम्ही कधी सुखी होऊ शकणार नाही, कारण भगवान श्रीकृष्ण सांगतात दुःखालय मग शाश्वतम. मग आता मला सांगा, आपल्याला एवढा भारी चान्स भेटला की आता आपण मंदिरामध्ये आल्यानंतर आणि आपण कुठं पण असलं तर आपण संसाराची चर्चा करायची नाही. काही उपयोग नाही. याचं काय झालं, त्याचं काय झालं, ती कोणासोबत पळून गेली, ह्यो कोणासोबत गेला, हे चर्चा करून आपलं कल्याण होणार नाही. आपलं कल्याण फक्त कशाने होणार? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हे कृष्ण 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपल्याला हे तोंड जे दिलंय, ते तोंड संसाराच्या गोष्टी करण्यासाठी. किती संसाराच्या गोष्टी किती करणार, किती संसाराच्या गोष्टी करणार. हे संसार एक दलदल आहे, दलदल. आणि याच्यामध्ये आपण फसतच चाललोय. कसं चाललोय? फसतच चाललोय. ह्या दलदलमधून आपल्याला बाहेर निघायची नारकी अवस्था आहे. हे शुकदेव गोस्वामी म्हणतात का दिवस पैसे कमावण्यामध्ये जातो आणि रात्र मैथुनामध्ये जाते. असं नरक आहे ते घर, का ज्या घरामध्ये लोक पैशासाठी हाय हाय करतात आणि रात्र विषय भोग करून त्या घराला नरक बनवलाय. तर असे लोक त्या दलदलीमध्ये फसलेले, त्यांना बाहेर निघायचं तर ते आणखी तीच चर्चा करत बसले. टी व्हीमध्ये तेच, मोबाईलमध्ये तेच, सगळीकडे तेच चाललंय. कुणी सय्यारा होतंय, कुणी सैराट होतंय. किती येडापण आहे, किती पागलपण आहे. वयाची मर्यादा राहिली नाही, माणुसकी राहिली नाही. जिवंतपणे नरक भोगताय लोक, जिवंतपणे. असं अपवित्र जीवन जगून अशा जीवनावर धिक्कार आहे, ह्या नारकी जीवनावर धिक्कार आहे. म्हणून हे परीक्षित असं जीवन नाही जगलं पाहिजे. निद्रया हे ते नक्तम व्यया येन हया राजन. दिवस पैशाची हाय हाय करण्यामध्ये आणि रात्र विषय भोगामध्ये. काय नारकी जीवन आहे.
अहो आपलं जीवन हे पवित्र आहे, आपलं जीवन मनुष्य जीवन साधारण नाहीये. मानव जन्म पाया राधा कृष्ण ना भजिया, जानिया शुनिया विष खाईनो. अहो जाणून बुजून विष पिऊ नका. या शरीरामध्ये सुख नाही, हे मलमूत्राने भरलेलं शरीर आहे, याच्यामध्ये सुख नाहीये. ना खाण्यामध्ये सुख आहे, ना या शरीराच्या भोगामध्ये सुख आहे. हे नरक आहे, याच्यातून बाहेर पडायचं आपल्याला. आणि त्याची चर्चा करून काय भेटणार आहे परीक्षित? निद्रे हे ते नक्तम. लोकांचा वेळ चाललाय रात्री झोपण्यामध्ये आणि दिवसा पैशाची हाय हाय, सांसारिक चर्चा. आणि आपल्याला वाटतं की आमचे नातेवाईक आम्हाला वाचवतील. अहो मोठे मोठे राजा महाराजा आले आणि गेले. कल जो तन के चलते थे अपनी शान शौकत पर, शम्मा तक नहीं जलती आज उनकी कुर्बत पर. मोठे मोठे राजा महाराजा आले आणि गेले. मग आपण 1 BHK आणि 2 BHK घेऊन बसलोय. आपल्याला काय लय मोठं साम्राट झालो का आपण? मोठे मोठे महल, मोठे मोठे राजवाडे खंडर झाले. मग असं परीक्षित असं जीवन नाही जगलं पाहिजे. काय नारकी जीवन आहे. घरामध्ये साक्षात भगवंत असले पाहिजे, त्यांचं मंदिर असलं पाहिजे आणि त्या घरामध्ये भगवंताची पूजा अर्चना झाली पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे राम राम हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम जय हो. राम हरे 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 सगळ्यांनी म्हणा, काय वाजून म्हणा. कृष्ण कृष्ण हरे 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 राम राधे श्याम. आम्ही वैकुंठवासी आलो या. मग आपल्या घरामध्ये मंदिर असलं पाहिजे. आपल्या घरामध्ये राधा कृष्ण गौरनिताई जगन्नाथ राधा पंढरीनाथ असले पाहिजे आणि त्यांची पूजा अर्चना. मग तस्मात भारत सर्वात्मा, त्यांचं भजन, त्यांचं कीर्तन, त्यांची चर्चा आणि त्यांची सेवा झाली पाहिजे. मग ते घर काय साक्षात वैकुंठ आहे, ते साक्षात गोलोक वृंदावन आहे. संसाराची चर्चा करून काही भेटणार नाही, काही चर्चा करून भेटणार नाही. त्याच्यामुळं परीक्षित तस्मात भारत सर्वात्मा. अहो ते सर्वात्मा आहे, ते भगवान आहे, ते ईश्वर आहे, ते हरी आहे ना. लक्ष्मी नारायण नारायण हरी हरी, लक्ष्मी नारायण नारायण हरी हरी, तेरी नारायण हरी हरी, तेरी महिमा सबसे न्यारी न्यारे हरे हरे, लक्ष्मी नारायण नारायण हरे हरे, श्रीमन नारायण
हरी हरी नारायण नारायण हरी हरी. बोलो जय श्री हरी. हरी भाऊने जय श्री हरी म्हणा. जय श्री हरी मोठ्याने म्हणा. इतकं मोठ्याने म्हणा की हे पत्र आहे ना तिथंच राहायला पाहिजे, उडाला नाही पाहिजे. मोठ्याने म्हणा जय श्री हरी. आणखी मोठे जय श्री हरी. श्री हरी हरी हरी. असं घरामध्ये घराघरामध्ये भगवंताचं नाव झालं पाहिजे. नाम संकीर्तन यस्य सर्व पाप प्रणाश प्रणाम दुःख शमनम तम हरि परम तम नमामि हरि परम. हा हे परीक्षित तस्मात भारत सर्वात्मा. संसाराची चर्चा करून राहू तोंड फुटेल, रक्त येईल बाहेर, पण फायदा काय होणार नाही. पण तेच तोंड भगवंताच्या नावासाठी, भगवंताच्या कीर्तनासाठी, भगवंताच्या चिंतनासाठी लावा ना. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण, पुण्याची गणना. भगवंताचं नाव, भगवंताचं स्मरण करा, हेच आहे कलियुगामध्ये मुक्तीचा मार्ग. आणि काय करायचं हेच आहे बरं का. काय हेच आहे, दुसरा मार्ग नाही आहे. आपण पण फसायचं नाही आणि दुसऱ्यांना पण फसवायचं नाही. शास्त्रांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये नामसंकीर्तन, भागवंताची कथा हेच आपला उद्धाराचा मार्ग आहे. आणि नामनामकारी बहुधा निज सर्व शक्ती. आणि मग तत्रार्पिता नियमित स्मरणेना कालह. आणि मग एतादृशी तव कृपा भगवन मामापी. पण दुर्दैवी मिद्रिश मिहाजनी ना अनुराग. माझ्या तोंडातून भगवंताचं नाव येत नाहीये, माझ्या तोंडामध्ये संसाराची चर्चा लय येते. लोक गुलूगुलू बोलतात संसाराबद्दल, पण भगवंताचं नाव घ्यायला त्यांची आजी मरते का त्यांचा आजोबा मरतो, कोण मरतो. त्यांना म्हणलं नाव घ्या नाव घ्या. एक म्हातारी आपल्या भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये मरत होती, मरायला लागली. तर मरता मरता तिला म्हणले नाव घ्या नाव घ्या. ती अशी किती तिला म्हणले नाव घ्या नाव घ्या. ती अशीच. आणि अमेरिकेहून तिच्या पोरीचा फोन आला. आणि मग त्या पोरीचं म्हणले तुझ्या पोरीचा फोन आहे. तर म्हणते अगं कुठे तू, पोरगी अशी अशी करतो, मिली ती. एवढ्या वेळात नाव झालं असतं का नाही. पण जिंदगीभर हेच, इकडं काय झालं तिकडं काय झालं, याचं काय झालं त्याचं काय झालं. म्हणून शेवटी पण भगवंताने मग म्हणले तू असाच जा. मग आपण भगवंतांना व्हॅल्यू नाही दिली, आपण भगवंतांना महत्त्व नाही दिलं. आता आपण भागवत कथा, ही भागवत कथा एवढा पैसा खर्च करून एवढं सगळं आयोजन केलं आणि ही भगवंताची कथा आहे. तर आपण त्याला महत्त्व दिलं पाहिजे. जर आपण भगवंताच्या कथेला महत्त्व नाही दिलं, नामाला महत्त्व नाही दिलं, एक दिवस असं येईल ना, ही भगवंताची कथाच तुम्हाला लात मारेल. काय करेल? ही कथा आम्हाला लात मारणार. हे नाम आहे ना, हे नामच आपल्याला बर्बाद करेन एक दिवशी. कारण आपण नाम जपता जपता जर मोबाईल बघत असू, नाम जपता जपता नुसते फिरतोय भरा भरा, त्या नामावरती आपलं ध्यान नाही आहे आणि आपण फक्त नावाला नाव जप करतोय, मग आपण कोणाला धोका द्यायचा प्रयत्न करतोय? भगवंतांना धोका देऊ शकतो आपण नाही. नामाच्या वेळेस आपलं मन पळतं, पण जरी पळालं तर अर्जुना त्याला परत पकडून आणलं पाहिजे आणि नावामध्ये लावलं पाहिजे. मरतन धन पायो
तर नामकारी बहुधा अग्नीची सर्व शक्ती. तर आपली आता जेवढी शक्ती आहे ती आता भगवंतांनी त्यांची सगळी शक्ती टाकली बरं का. भगवंत म्हणले मी सगळी शक्ती टाकली आहे, आता आपलं कर्तव्य आपण पण शक्ती टाकली पाहिजे. तर नाम जप करताना प्रमाद करू नये. प्रमाद म्हणजे काय, का इकडे नाव चालू आहे आणि इकडे मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप चेक करतो आपण, फेसबुक चेक करतोय, किंवा आपलं मन दुसरंच काहीतरी विचार करतोय, संसाराचा विचार करतोय, आपण लोकांचा विचार करतोय. तो माणूस मला काय म्हणला होता, त्याने असं का बोलला मला, हे सगळे विचार डोक्यामध्ये चालू आहे. डोकं भरमिष्ट होते. त्याच्यामुळं नावावरती ध्यान द्यायचा प्रयास केला पाहिजे. शेवटी नावाशिवाय पर्याय नाही आहे. परीक्षित नामस्मरण, कलियुग उद्धार, कलियुगामध्ये उद्धार नामाने. तुम्ही काही करू नका. घरदार सोडायची गरज नाही आहे, जंगलामध्ये जायची गरज नाही आहे. आणि तत्र अर्पिता नियमित स्मरणे नका आला. अहो तुम्ही आंघोळ नका करू, करा नक्की करा आंघोळ, पण आंघोळ नाही केली तरी असं बंधन नाही की आंघोळ करूनच गेली पाहिजे. कसं पण करा, पण नामस्मरण करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपल्या मुखातून नाव आलं पाहिजे. आणि लोक त्यांना म्हणा नाव घ्या तर नाव घेत नाही, पण शिव्या द्यायला किती शक्ती लावतात लोक आहे ना. शिव्या देताना किती शक्ती लावून शिव्या देतात. असं म्हणतात, नाही देणार नाही मी, पण एक ॲक्शन करू सांगतो. शिवी देताना एवढी शक्ती लावतात. भांडणाच्या वेळेस किती शक्ती लावतात लोक. भांडणं झाल्यावर किती गळा फाडू बोलतात, तुम्ही असं केलं तसं केलं. पण नाव घेताना नाव घेतलं पाहिजे. म्हणून परीक्षित तस्मात भारत सर्वात भगवान ईश्वरो हरी श्रोतव्य कीर्तत व्यच्छ मग स्मर्त वेच्छ इच्छता भयम. मग तो व्यक्ती मृत्यूच्या भयापासून मुक्त होतो. मग त्याच्यासाठी मृत्यू नाहीये, त्याच्यासाठी मृत्यूच भगवंताचं आलिंगन आहे. बोलो श्रीकृष्ण भगवान की. मग तो मृत्यू त्याच्यासाठी भयानक नाहीये, तो मृत्यू त्याच्यासाठी भयकारक नाहीये. तो मृत्यू तर त्याच्यासाठी साक्षात राधा कृष्णाचं दर्शन आहे. साक्षात भगवंताचं दर्शन आहे. म्हणून आपण अशी तयारी केली पाहिजे. म्हणून परीक्षित आता फक्त 7 दिवस आहे तुझ्याकडे, म्हणून मी तुला आता असं सांगतो भागवत. ते भागवत ऐकल्यावर तुला भगवंताचं असं चिंतन होईल की तो तक्षक काय त्याचा बाप जरी आला तर तुला मृत्यूचं भय राहणार नाही. बरं, आपण भागवताच्या महात्म्यामध्ये ऐकलं की स्वर्गाचे राजा इंद्र अमृत घेऊन आले होते आणि ते म्हणले परीक्षित महाराजांना पाजा, आणि हे भागवत अमृत आम्हाला द्या. मग ते अमृत पिऊन सुद्धा का म्हणते यांना पाजा, कारण का स्वर्गामधलं जे अमृत आहे ते अमृत पेल्याने माणूस दीर्घ आयुष्य जगू शकतो. त्याचं 10,000 वर्ष वय होतं. त्याला रोग नाहीये, म्हातारपण नाहीये, आजारपण नाहीये. इंद्रियांमध्ये इतकी शक्ती असते का तो 10,000 वर्ष भोग करू शकतो ते अमृत. पण त्या अमृतामध्ये जरी एवढी शक्ती असली पण ते अमृत, स्वर्गाचं अमृत मृत्यूचं भय दूर करू शकत नाही. म्हणून हे अमृत, हे भागवत अमृत, ह्या भागवताच्या अमृताने आपल्याला मृत्यूचं भय राहत नाही.
कशी पण परिस्थिती आली ना, आपल्याला माहिती की आपले कृष्ण आपल्यासोबत आहे. कारण आपण त्यांच्यासाठी टाईम दिला, मग नक्कीच ते आपल्यासाठी टाईम काढून येणार म्हणजे येणार. का 2 घंटे नाम जप करतो आपण भगवंताचं, भगवंताची कथा ऐकतो आणि आपण 24 घंटे भगवंताच्या सेवेमध्ये, मग शेवटी आपल्याला भगवंत आपली रक्षा करणार आहे. म्हणून परीक्षित इकडं तिकडे वेळ घालू नका, टाइम पास करू नका, प्रजल्प करू नका, याची त्याची निंदा करू नका. वेळ फक्त द्या. तस्मात भारत सर्वात्मा. अरे भगवान ईश्वरो हरी श्रोतव्य कीर्तव्यच्च स्मर्तव्यच्च चिता भयम. मग तो भयापासून मुक्त होतो. आणि मग परीक्षित महाराज ह्या भागवताचे 10 विषय आणि ते 10 विषय आहे सर्ग विसर्ग स्थानम पोषणम मन्वंतर ईशानुकथा उतय मुक्तीर आश्रय अशी 10 विषयांनी भरलेला हा ग्रंथ आहे. म्हणून याला महापुराण म्हणलं. काय म्हणलं? महापुराण. असे श्रीमद भागवत हे महापुराण आहे. आणि या महापुराणाची व्याख्या नाना प्रकारची आचार्यांनी केलेली आहे. आणि सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे आत्ताच्या काळासाठी आपल्यासाठी एक साधारण एक संसारी जीवन जगताना हे भागवत आपल्या जीवनामध्ये कसं पालन करायचं हे शिकवणारे, याच्यावरती तात्पर्य लिहिणारे आपले ऐसी भक्ती वेदांत स्वामी शिल प्रभुपाद की त्यांच्या कृपेने आज आपल्या सगळ्यांना हे भागवत प्राप्त झालेले आहे. म्हणून तुम्ही भागवत घरी घेऊन जा. मराठीमध्ये प्रत्येक श्लोकाचा शब्दार्थ, भाषांतर, तात्पर्य मराठीमध्ये. आता हरी अनंत, हरिकथा अनंत. म्हणून आज आपण ह्या विषयांवरती चर्चा केली. शेवटी 2ऱ्या स्कंदामध्ये 10 विषयांचं वर्णन आहे. ब्रह्मदेव आणि नारद मुनींची संवाद आहे. आणि मग असं 3ऱ्या स्कंदामध्ये विदुरजींचा इतिहास आहे. तर अशा प्रकारे पुढे प्रसंग जातो. मग कपिल मुनींचा जन्म आहे. कोण बोलो कपिल भगवान की. तर कपिल भगवंताचा जन्म आहे. वरा देवांचा अवतार आहे 3ऱ्या स्कंदामध्ये. आणि मग अशा प्रकारे आकुती, देवहूती, प्रसूती, उत्तानपाद, प्रियव्रत, शतरूपा, स्वयंभू मनू यांची चर्चा मग पुढं चलते. तर असे श्रीमद भागवतम आहे. इतकं सुंदर असा हा ग्रंथ. या ग्रंथामध्ये साक्षात भगवंत अवतरित झालेले आहे. तर आपल्याकडे वेळाचा अभाव आहे, त्याच्यामुळं आपण हे रस पूर्णपणे आता थोडं जरी भेटलं तरी आपल्यासाठी तेवढं भाग्यच आहे. तर अशा प्रकारे भगवंताची लीला आहे, ही मधुर लीला आहे परीक्षित. तर तुम्ही फक्त त्याच्यावरती ध्यान द्या, फोकस करा. भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं कीर्तन. आणि कलियुगामध्ये हेच एकमात्र उद्धाराचा मार्ग आहे. तर अशा प्रकारे ही कथा आपण विराम करू इथे. आणि उद्या बाकीचे अवतार आणि पुढची कथा. कारण सगळा प्रसंग कवर करणे सोपं नाही आहे. कारण प्रत्येक विषयाला जर हात घातला तर तो पूर्णच करावा लागतो. म्हणून काही अवताराची चर्चा आपण उद्या करू. आणि मग उद्या आपलं कृष्ण जन्माष्टमी, भगवंताचा जन्म आणि पुढच्या काही दिला आपण चर्चा करू. खूप खूप धन्यवाद. बोलो श्री कृष्ण भगवान की. ग्रंथराज श्रीमद भागवत.